नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. पुढच्या 22 मिनिटात आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना. भाजपाच्या खासदार पूनम महाजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीमध्ये आल्या होत्या. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे. उमेदवारी दिल्यानंतर पूनम महाजन यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. आपल्या प्रचारासाठी त्यांनी महायुतीच्या नेत्यांची पत्रकं छापली आहेत, तर काही ठिकाणी होर्डिंग्ज लावली आहेत. मात्र या होर्डिंग्ज आणि पत्रकांमध्ये युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंचा फोटो नव्हता आणि त्यामुळे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल वांद्रे इथल्या शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली आणि त्यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला होता. त्यामुळे धास्तावलेल्या पूनम महाजन आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 2 मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालेलं आहे. उत्तर प्रदेशमधल्या पारंपरिक अमेठी मतदारसंघातनं त्यांचं नाव यापूर्वीच जाहीर झालंय. तसंच आता ते केरळच्या वायनाड या मतदारसंघातून देखील निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करण्यात आलंय. दरम्यान राहुल गांधी 2 मतदारसंघातनं लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अमेठीतल्या भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी अमेठीतून जिंकण्याबाबत साशंक असल्यानंच 2 ठिकाणांहून निवडणूक लढवतायत असं म्हटलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींबाबतही तुम्ही हेच म्हणणार का असा सवाल केला. गुजरातमधून जिंकून येण्यास ते साशंक असल्यानंच वाराणसीतनं ते लढतायत का? हे इराणींचं विधान बालिश आहे. मात्र अमेठीत त्या पराभवाची हॅट्रिक जरूर करतील असा टोलाही सुरजेवाला यांनी लगावलेला आहे. लोकसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलेलं असतानाही अद्याप पुण्यामध्ये मात्र शांतता दिसतीये. असा प्रकार पहिल्यांदाच पुण्यात घडला असून काँग्रेसनं आपला अजूनही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता पुण्यामध्ये उमेदवार जाहीर होवो अगर न होवो, आज पुण्यातल्या कसबा गणपतीचं दर्शन घेऊन पुण्यात काँग्रेस प्रचाराला सुरुवात करण्यात येणार आहे. पार्थ पवार यांचे सख्खे भाऊ जय पवार प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या भावाला विजय मिळवून देण्यासाठी छोटा भाऊ खिंड लढवणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जय यांनी पार्थ सोबत प्रचार केला. जय यांच्यावर सोशल मीडियाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. पार्थना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे आणि या ट्रोल्सना जय कसं प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी व्यक्तिगत गाठीभेटींवर आता भर दिलेला आहे. हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरवर कोल्हे यांनी मॉर्निंग वॉकद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळेला नागरिकांनी कोल्हेंचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. महिला, तरुण आणि वयोवृद्धांनी त्यांच्यासोबत सेल्फीही काढले. यावेळेला अमोल कोल्हे यांनी क्रिकेटचाही आनंद घेतला. अमोल कोल्हे यांनी बॉलिंग केली तर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी बॅटिंग केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमधल्या तरुणाईशी संवाद साधला. हा कार्यक्रम शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये घेण्यात आला. यावेळेला तरुणांनी नांदेडमध्ये औद्योगिक विकास तसंच स्पर्धा परीक्षा, बाहेरगावांवरनं नांदेडमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या समस्याही सांगितल्या. यावर अशोक चव्हाणांनी उत्तरं दिली. यावेळेला माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार डीपी सावंत, अमर राजूरकर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या तरुणींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. भारतीय हवाई दलाचं लढाऊ विमान MiG-27 UPG हे राजस्थानमधल्या जोधपूरजवळ कोसळलेलं आहे. आज सकाळी नेहमीच्या सरावादरम्यान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान मोकळ्या जागेत कोसळलं. दरम्यान विमानाचा पायलट सुखरूप असून सूत्रांकडनं या संदर्भातली माहिती मिळतेय. जोधपूरच्या सिरोही जिल्ह्यातल्या शिवगंज तालुक्यातल्या ओडाणा गावात ही घटना घडली आहे. आपल्या दैनंदिन सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पायलटचं विमानावरचं नियंत्रण सुटल्यानं हे विमान कोसळल्याचं माध्यमातल्या वृत्तांतनं सांगण्यात येत आहे. दरम्यान पायलटनं पॅराशूटच्या सहाय्यानं विमानाबाहेर उडी घेतल्यानं तो सुखरूप बचावला.
भांडूपमध्ये एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मातीनं भरलेला ट्रक नरदासनगर इथल्या टेंभीपाडा रोडवर चढत असताना ट्रक चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि तो उतारावरनं खाली येत थेट एका टेम्पोवर आदळला। त्या ठिकाणी असलेला एक भंगार विक्रेत्याला टेम्पोची ही धडक लागून 15 फूट खाली कोसळला। त्यानंतर या डंपरनं पुन्हा 2 बेस्टच्या बसेसनाही धडक दिली, पण बस चालकांनी वेळीच प्रवाशांना बसमधून उतरवल्यानं पुढचा अनर्थ टळला। परंतु जमलेल्या बघ्यांच्या गर्दीमधून एकानंही या इसमाला इस्पितळात दाखल करण्याची साधी माणुसकी दाखवली नाही। या उलट या इसमाचे फोटो काढण्यात अनेक जण व्यस्त होते। अखेर अजिंक्य भोसले या दक्ष नागरिकानं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी इसमाला एका टेम्पोच्या सहाय्यानं रुग्णालयात दाखल केलं, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता। डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। वीज बिल न भरल्यानं नागपूरच्या आमदार निवासाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीनं खंडित केला होता। मात्र थकीत रकमेचा चेक दिल्यानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला। आमदार निवास आणि देशपांडे सभागृह यांची एकत्रित थकबाकी 10,08,000 रुपये इतकी आहे। वीज पुरवठा खंडित करण्यावरून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात झालेला वाद पोलिसांनी मिटवला। मुलगी आणि पित्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना जळगाव शहरामध्ये एमआयडीसी परिसरात घडलेली आहे। जन्मदात्या बापानंच आपल्या 17 वर्षीय मुलीवर 3 वर्षांपासून सतत लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। आई गावाला अथवा बाहेर गेल्यावर हा नराधम बाप आपल्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा। आईला सांगून देखील आई लक्ष देत नसल्याचं मुलीनं पोलिसांना सांगितलं। मुलीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पित्याच्या विरोधात बाल लैंगिक शोषण कायदा पॉक्सोसह अन्य प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। झाल्या घटनेनंतर मुलीनं घरी जाण्यामध्ये इन्कार केला असून तिच्या इच्छेप्रमाणे तिला बाल सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस याचा अधिक तपास करत आहेत। परभणीमध्ये शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना घडलेली आहे। अमरदीप रोडे असं मृत नगरसेवकाचं नाव आहे। सकाळी 8च्या दरम्यान शहरातल्या जायकवाडी इथं ही घटना घडली आहे। दगडानं ठेचून नगरसेवकाची हत्या करण्यात आलेली आहे। दरम्यान किरकोळ कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती मिळते। 2 आरोपींनी स्वतःहून मोंढा पोलिसांना शरणागती पत्करलेली आहे। त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलेलं आहे। हिंगोलीमध्ये ऊसतोड कामगारांच्या गाडीला एसटी बसनं धडक दिल्यानं अपघात झाला। या अपघातात 4 ऊसतोड कामगार जखमी झाले। जखमींवर हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ऊसतोड कामगार ट्रकनं परभणीहून पुसदकडे जात असताना हिंगोली औंढा रोडवरच्या एमआयडीसी रोडजवळ हा अपघात झाला। नाशिकच्या होळाराम कॉलनीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। व्यावसायिकावर एअरगननं गोळीबार करून सुमारे 3.5 लाख रुपये लुटण्यामध्ये आलेले आहेत। शहा फार्मा होलसेलर या दुकानाच्या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आलाय। संशयित हल्लेखोर मोटरसायकलवरून फरार झाला असून आरोपीनं पाळत ठेवून ही लूट केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या घटनेनंतर नाशिकमध्ये मात्र खळबळ माजली आहे। भंडारामधल्या लोहगाव इथल्या एका फोम कंपनीला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली। या आगीमध्ये फोम आणि मशीन जळून खाक झालेली आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। अग्निशमन विभागाच्या 4 बंबांनी तासाभरात ही आग आटोक्यात आणली। गेल्या 2 दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्यानंतर अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहेत। आग लागल्यानंतर आत असलेल्या फोममुळे आगीचे लोळ उठले। दूरवरून देखील हे लोळ दिसत होते। यावरून ही आग किती भीषण होती याचा अंदाज येतो। आगीमध्ये फोम तयार करण्यासाठी लागणारा 27 टन फोम जळून खाक झाला। सोबत फोम तयार करणाऱ्या 4 मोठ्या मशीन्सही आगीमध्ये भस्मसात झाल्या। नाशिकच्या पंचवटीमधल्या टकलेनगर परिसरात एका पुरुषानं एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। या दुर्घटनेमध्ये पुरुष किरकोळ जखमी झाला असून महिला मात्र गंभीर जखमी झालेली आहे। या दुर्घटनेमध्ये घरातल्या अनेक वस्तूही जळून खाक झालेल्या आहेत। या महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला का जाळण्यात आलं याचं कारण कळू शकलेलं नाही।
दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. मुंबई गोवा महामार्गावर एका ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली होती. ओरस उमरमळा परिसरात ही घटना घडली. एसीमधनं धूर येऊ लागल्यानं त्यानंतर या गाडीनं पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या ट्रॅव्हलमधनं गोवा ते मुंबई असा प्रवास करणारे प्रवासी यामध्ये वाचलेले आहेत. यामध्ये अनेक परदेशी प्रवासी देखील असल्याचं समजतंय. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रवाशांचं सामान जळून खाक झालं. मुंबईतल्या गोवंडीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. या परिसरात 3 घरात चोरी करून चोरट्यांनी नागरिकांना मारहाणही केलेली आहे. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय. 3 चोरट्यांपैकी एका चोरट्याला पकडण्यामध्ये नागरिकांना यश आलं. 2 चोरटे मात्र पसार झालेत. देवनार पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जळगावमध्ये ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू झालेला आहे. नशिराबाद भुसावळ महामार्गावर यूपी ढाबा परिसरात हा अपघात घडलाय. अपघातात दोघा चुलत भावांचा जागीच मृत्यू झालाय. आकाश भिरोड आणि हेमंत भिरोड असं दोघांचं नाव आहे. 20 एप्रिलला आकाशचं लग्न होणार होतं. दोन्ही भावांच्या मृत्यूनं भिरोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भाईंदरमध्ये किरकोळ वादावरून पोटच्या मुलानंच आपल्या 80 वर्षीय जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. भाईंदर पूर्वेच्या मांडवी तलाव परिसरात ही घटना घडलेली आहे. रमाबाई मित्रा असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा सोमनाथ मित्राला अटक केलेली आहे. महाफास्टमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर महाफास्टमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या 24 रिसॉर्ट धारकांना वन विभागानं रिसॉर्ट भोवती असलेलं वॉल कंपाऊंड तोडण्याचं फरमान वन विभागानं दिल्यानं रिसॉर्ट धारकांमध्ये गडबड उडाली होती. कारण लाखो रुपये खर्च करून वॉल कंपाऊंड तोडण्याची वेळ आता त्यांच्यावर आली होती. हे प्रकरण जय महाराष्ट्रनं दाखवल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची दखल घेतलेली आहे. जे रिसॉर्ट स्वतःचं आहे त्यांचं वॉल कंपाऊंड तसंच राहणार आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता दिलेली आहे. नवी मुंबईमध्ये दिघ्यातल्या अनधिकृत इमारतींवर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. पांडुरंग ही इमारत पाडायला सुरुवात झालेली आहे. चोख पोलीस बंदोबस्तात एमआयडीसीनं या अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात केली आहे. 2016 मध्ये ही इमारत सील करण्यात आली होती. डोळ्यासमोर आपली घरं पडत असल्यानं दिघावासियांच्या अश्रूचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं. सरकारी देवाणघेवाण करणाऱ्या सर्व बँकांच्या शाखा आज सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं या संदर्भातला आदेश सर्व संबंधित बँकांना दिलेला आहे. 31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो. मात्र या दिवशी रविवार आल्यानं सरकारी देवाणघेवाण करणाऱ्या बँकांना शाखा सुरू ठेवण्यासाठी आरबीआयनं एक पत्रक जारी केलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून शहरातील तसंच विदर्भातल्या तापमानामध्ये झपाट्यानं वाढ होतीये. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाला तोंड देत असलेल्या विदर्भात आता अधिकृतरित्या उन्हाळा घोषित झाल्याची चर्चा नेटिझन्समध्ये सुरू झाली आहे. नागपुरात 43.3 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला असून विदर्भात अकोला इथं 43.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाचे रेकॉर्ड तुटतील की काय अशी भीती विदर्भवासियांमध्ये निर्माण होऊ लागलेली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सूचीमध्ये मुंबईनं 3रा क्रमांक मिळवलेला आहे. गेल्या 5 वर्षांच्या कालावधीसाठीची हा आकडेवारी नाईट फ्रँक या संस्थेच्या जागतिक अहवालामध्ये देण्यात आलेली आहे. संशोधन कालावधीत मुंबईनं वार्षिक कौटुंबिक उत्पन्नात 20.4% वाढ साधल्याचं दिसून आलेलं आहे. याच कालावधीत मुंबईतल्या घरांच्या किमती मात्र केवळ 8% वाढल्या आहेत. सॅन फ्रान्सिस्को शहरानं सर्वाधिक वार्षिक म्हणजे 25% इतकी उत्पन्नवाढ साध्य केलेली आहे. घरांच्या किमती आणि उत्पन्न यातली तफावत समजून घेण्यासाठी या अहवालात जगभरातल्या 32 शहरांचं मूल्यांकन करण्यात आलं.
मुंबई ही भारतातली सर्वात महागडी गृहनिर्माण बाजारपेठ समजली जाते, परंतु घर खरेदीसाठी 2014 मध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या 11 पट रक्कम मोजावी लागत होती. ती आता वार्षिक उत्पन्नाच्या 7 पट रकमेवर आलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणच्या वसार गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे. 5000 लोकसंख्या असलेल्या गावात पाणी, खराब रस्ते, रस्त्यांवर दिवे नसणं या मुख्य समस्या आहेत. शिवाय शहरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अशा समस्यांमुळे नक्की हे गाव स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवणाऱ्या स्मार्ट सिटीचाच भाग आहे का, असा प्रश्न पडलेला आहे. सत्ताधारी अजूनही याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न वसार गावातल्या नागरिकांना पडलेला आहे. मुंब्र्यात तब्बल 15,76,000 रुपयांच्या नोटा मुंब्रा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडलेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व नोटा बनावट आहेत. निवडणूक काळात या नोटा वापरल्या जाणार होत्या अशी माहिती चौकशीमध्ये समोर आलेली आहे. या सर्व नोटा पश्चिम बंगालमधून मुंब्रा इथं आणण्यात आल्या होत्या. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढचा तपास सध्या मुंब्रा पोलीस करतायत. एमटीएनएल सध्या तोट्यामध्ये असून एमटीएनएलला या तोट्यामधून बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिलेली आहे. एमटीएनएलच्या तोट्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पत्रव्यवहार केल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. इतर कंपन्यांच्या 2G आणि 3G मुळे एमटीएनएलवर ही वेळ आल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आर्थिक टंचाईच्या झळा सोसत असलेल्या एमटीएनएलचे नेटवर्क 1 एप्रिलपासून कोलमडण्याची शक्यता आहे. कंपनीला टॉवरची सेवा पुरवणाऱ्या खासगी कंपनीनं आपली 16 कोटी 64 लाख रुपयांची थकबाकी 31 मार्चपर्यंत न भरल्यास सेवा बंद करण्याचा इशारा दिलेला होता. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या 7 वर्षात 3 पटींनं वाढलेली आहे. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातनं शहा यांनी नामांकन अर्ज दाखल केला असता त्यातनं ही बाब उघड झाली आहे. राज्यसभा सदस्य म्हणून मिळणारं मानधन, घरभाडं आणि शेती हीच मिळकतीची साधनं असल्याचंही त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. अमित शहा आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती 38 कोटी 81 लाख रुपये इतकी आहे. 2012 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी 79 लाख रुपये होती. यात त्यांना वारसा हक्कानं मिळालेल्या 23 कोटी 45 लाख रुपयांच्या संपत्तीचाही समावेश आहे. शहा पती पत्नीच्या बचत खात्यात 27 लाख 80 हजार रुपये, शिवाय 9 लाख 80 हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिटही त्यांच्या नावावर असल्याचं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. बँकांचं कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्यानं भाजपाला टोला लगावलाय. मल्ल्यानं 1992 पासून ब्रिटनमध्ये राहत असल्याचा दावा केला असून भारतातनं मग आपण पलायन कसं केलं अशा उलट्या बोंबा केल्याचं पाहायला मिळत आहे. विजय मल्ल्यानं ट्विटरवरनं भाजपावर टीका केलेली आहे. भाजप सरकारनं मी थकवलेली बँकेची सर्व रक्कम रिकव्हर केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलंय. असं असताना भाजपचे प्रवक्ते सातत्यानं मला का लक्ष्य करतायत असा सवाल मल्ल्यानं केलेला आहे. मल्ल्यानं बँकेचे 9,000 कोटी रुपये थकवले होते, त्यामुळे त्याची 14,000 कोटी रुपयांची सर्व संपत्ती जप्त करण्यात आल्याचं मोदींनी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्याचं मी पाहिलं. उच्चपदस्थ व्यक्तीनंच माझ्याकडील सर्व थकीत रक्कम वसूल केल्याचा खुलासा केलाय, तर भाजपाचे प्रवक्ते मला सातत्यानं का लक्ष्य करतात असा सवाल त्यानं केलेला आहे. जम्मू काश्मीरमधलं 370 कलम भाजपा सरकार रद्द करू पाहतंय. मात्र असं झाल्यास जम्मू काश्मीरचे भाजपासोबतचे संबंध कायमचे संपुष्टात येतील आणि भारताला पुन्हा वाटाघाटी कराव्या लागतील असा इशारा जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिलेला आहे. हे मुस्लिम बहुल राज्य आहे, तुम्हाला त्याच्याबरोबर राहायचं नाहीये का असा सवालही त्यांनी केलेला आहे. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या पाकिस्तानला अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसहाय्य मिळण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान आणि या दोन्ही संस्थांमधली मतभेदांची दरी जर दूर झाली तर काही अटी शर्तींवर मे महिन्याच्या मध्यास हे आर्थिक सहाय्य मिळू शकतं असा अंदाज आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानला 6 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडनं 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी दिलेली आहे. पाकिस्तानमधल्या तेहरीके इन्साफ या पक्षाच्या नेतृत्वाखालील पंतप्रधान इम्रान खान यांचं सरकार सध्या मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेलं आहे.
इंडिया रनवे वीक स्प्रिंग 2019 फॅशन शोच्या पहिल्याच दिवशी ऍसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालनं रॅम्प वॉक केला। डिझायनर लक्ष्मी श्रियालीसाठी तिनं हा रॅम्प वॉक केला। रीना ढाकाच्या कलेक्शनसह फॅशन शोची सुरुवात झाली। डिझायनर लक्ष्मी श्रियालीसाठी लक्ष्मी अग्रवालनं शो स्टॉपर म्हणून कॅटवॉक केला। किंग ऑफ रोमॅन्स, बादशहा, किंग ऑफ बॉलिवूड, किंग खान अशा विविध नावांनी ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खानला या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 26 वर्षांच्या या करिअरमध्ये शाहरुखनं एकापेक्षा एक अनेक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारली। पण सध्या किंग खानची जादू ओसरताना दिसतेय, कारण बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी सिनेमांच्या यादीमध्ये शाहरुखचा एकही चित्रपट नाहीये। सलमान खान आणि आमिर खानच्या तुलनेत शाहरुखच्या चित्रपटांना आता पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नाही, हेच या यादीमधनं स्पष्ट होतंय। गेल्या वर्षी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्तानं मी टू कॅम्पेनच्या माध्यमातून अनेक आरोप केले होते। नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले असले तरी त्याची झळ नानांच्या कारकिर्दीला नक्कीच बसली। मी टूच्या धुळ्यानंतर हाऊसफुल 4 मधून नानांना डच्चू देण्यात आला। या सर्व घडामोडींनंतर नाना आता थेट तेलुगू चित्रपटात झळकणार आहेत। कबीर खान दिग्दर्शित 83 या चित्रपटात आदिनाथ कोठारे हा मराठमोळा कलाकार देखील आता झळकणार आहे। पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत तो दिसेल। आदिनाथ लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे। आणि या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये आज आपण इथंच थांबूया। नमस्कार।